मित्रांनो, आज आम्ही आलो सज्जनगडावर आणि आता जस्ट आम्ही बसमध्ये उतरलो, बसवर जात नाही त्यामुळे तिथं आम्ही चालू जाणार आहे वरपर्यंत आणि तर 3 माकडे चालत चालले आहेत. आम्ही नाही दाखवू शकत, आमचं कंटेंट खराब करायचं नाही त्यामुळे. आणि पुढे चला तुम्ही पुढे. वाह, काय हिरवा गार निसर्ग आहे. ह्याला म्हणतात सातारा बाबा. आहे का असं पुण्यात? दाखव. तू ना तिथून जा, इथून वरती जा. हे चल रे पुढं शहाण्या. अरे चला. छत्री पण नाही आणली. आता पावसात काय करणार? समज तू भिजलास तर काय करणार? आणि आता आपण घरी पण जाणार आहोत. मम्मी मारेल की. आणि मित्रांनो, हे बघा काय दृश्य आहे. अरे चल की पुढं. हा, त्याच्यामुळं म्हणजे चला पटपट. पुढे पुढे चले. तुझी लट करता खाली बघ. कळत असणार होती. തെൻകിഴക്കത്തേൻ സിട്ട് ചെമ്പരുത്തി പൂമൊട്ട് ചെല്ലം കൊഞ്ചുതേ താലാട്ട് எத்தனையோ காலம் வாராத வானவில் வந்தது போலி பேச உச்சியில நீந்தும் ஆகாச மீனென துள்ளிடுதே ஓ ஆசை. மழை அடிக்கும் போஞ்சிருப்பில் செடி முளைக்கும் நான் பூவாக. வெயில் அடிக்கும் நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன். कसलं वातावरण धीरज बघ की. हिरवगार. பறவைகளே தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூமொட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்ட. पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत धीरज. तुझा पहिला वेळेस आहे, कसं काय वाटतंय तुला? जरा इकडे बघून सांग.
अजून तर आपण वरती गेलोच नाही. तरी पण पहिलं द्वार कसं वाटलं? हे आहे शेवटी फायनली पहिले महाद्वार. अरे वा, मुलीला खूपच संस्कार आहेत. पहिल्या द्वाराच्या पाया पडते, खूप छान. आणि हा आहे दुसरा महादरवाजा. या बसा थोडं. इथं बस की, इथं पाणी थोडं व्यवस्थित चांगलं आहे. चल की. वीर समर्थ. आणि आपण पोहोचलेलो आहोत. तर जेवणावरतीच अडलंय का सगळं? फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या ज्या प्लेसवरती जिथं आपल्याला पोहोचायचं होतं. तू हे म्हणतोय का? हे कधी आलतास? सहलीला आलतास? 6वीत? अरे वा, छान. मी खूप वेळा आलोय तिथं. पण काय वातावरण काय म्हणतंय बघ, एकदम निसर्गात मस्त. दाखवायची गोष्ट नसते असते. की दान करायला पाहिजे वगैरे बॉडीवरती जे काही लिहिलंय ते की आपल्या पुरुषांचं वैभवे बहुदान सुखी करावे. माझं म्हणणं असं आहे की आपण जे दान करतो डाव्या उजव्याला काय कळतं का? म्हणून हो खरंय. म्हणजे नुसतं बोलून काय मग तुला काय म्हणायचं, धीरज असं गावभर करतो का? अरे वा. आपल्या पुरुषार्थ भव्य बहुताशी सुखी करावे. समर्थ रामदास स्वामी. एका लाईन मध्ये चला, मी तुमचा व्हिडिओ काढतो. आम्ही ती चित्रावली बघत होतो आणि तेवढ्यात पाऊस चालू झाला. अगं सिनियर वगैरे आपण कोण ओळखत नाही, सिनियर वगैरे. आता आपणच सिनियर आहोत
कळलं का? अरे वा. आणि ते तो नजारा आहे देखण्यासारखा, सॉरी बघण्यासारखा. थोडं हिंदी, थोडं मराठी आणि पावसामध्ये. अरे वा, वातावरण, पाऊस कॉम्बिनेशन. अरे वा. प्लीज धीरज, ताण लागली का तुला? हा, ताण लागली तर पाणी खूप होतं. आणि नाहीतर पलीकडे धरण आहे, डॅम. चिंब भिजलेले. तुझ्या काय कामाची नाही हा, आणि तुला काय रे, काय बोल. हा चालतं, ठीक आहे. तू वेगळा आहे का? म्हणजे हे कसं वाटलं तुला वातावरण? शिक्षण परिषदामध्ये मी फार्मसीला आहे, 3rd इयर काय शेवटला मी फिरवला आज एक मस्त वाटलं exam मध्ये. चिडक फिरून आलो. तो कसं माहिती का आपण आणलं हो, ठीक आहे, आणलो नाही आपण, आणलो. म्हणजे एकटं चालूच करेल जरा बोर होतं रूमवर. नंतर पहिलं चालू मी सेकंड टाइम मी पहिल्यांदा मला लक्षात नव्हतं मी आलतो. पण जेव्हा वर आलतो मी तर मला आठवलं सगळं, मेमरीज हिट झाल्या परत एकदा. मी इथं एकदा तुम्ही बघा एवढा क्वालिटी ते सगळं म्हणजे काय म्हणतात, स्वर्ग म्हणू शकता. एवढं क्वालिटी स्वर्ग नाही इथं पहिलं ती गोष्ट स्वर्ग सातारा आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण राजधानी पण सातारा. खरंच कसं मनमोहक असं दृश्य आहे, तुमच्या मनाला भावेल असं दृश्य आहे. आणि खरंच जरा कसं नाही रे ते. आणि हे जे तुम्ही धरण बघताय त्या धरणामध्ये तरंग मला असं वाटते एखाद्या असं माणसाची फक्त तू नजरेत तुझ्या स्वतःला पहावे, जिथे दूर जा. हे शांत बस, निघ. कोणाला आठवत आहे? अरे तुमच्या डोळ्यात बरं आग व्हायला लागली की.